मम्मी तुझ्या सुनीवर जरा लक्ष दे. काय चाललंय तिचं? 1.5 तास झालं ती बोलतीये फोनवरती. मग कसं लाड आहे? घरात स्वयंपाक नको करायला, काय नको, दिवस रात्र नुसतं फोन फोन फोन. नुसतं शॉपिंगला जा, इकडं जा तिकडं जा, कामधंद्यावरती जाते. मी म्हणत नाही की ती कामधंद्याला नको जाऊ दे, पण घरात पण लक्ष दिलं पाहिजे ना. थांब जरा येऊ दे तिला आता घरात, मी बघते तिच्याकडं बरोबर. त्या वहिनीला पण थोडंसं जरा सांग. तास झालं ती कॉलवरती बोलतीये. तो दादा पण नुसतं तिचं ऐकतो, काय बोलत पण नाही. तू एकदा बोल ना तिच्याशी. ती कामाला जाते याचा अर्थ असं नाही ना ती घरातले काही काम नाही करायला पाहिजे वगैरे. बस झालं मम्मी, आता किती सहन करशील? त्या वहिनीला सांग आता थोडं तरी काम करायला. बस झालं, खूप काम केलं तू आमच्या पण ह्याच्यात. आता वहिनी आले थोडं तरी सुख तू पण भोग. थांब मी आल्या बघ. ऐक ना मम्मी. आता बोल ना. हा अगं माझी नणंद आली आहे ना. कोण तुझी नणंद? काय करते ती? नुसतं माझ्या सासूचे कान भरते. की मी काही काम करत नाही, काय नाही, नुसतं फोनवरती असते हे ते. आता मी फोनवरती का असते बरं? मला कामं असतात ना, कामाकडून फोन असतात सारखे कंटिन्यू, तुला पण माहिती आहे. आणि मी कामाला जाते म्हणून मला घरातलं नाही होतं हँडल. पण ते त्यांना कळतच नाहीये. ही नणंद म्हणणारी येते आणि नुसती कान भरून जाते, मग सासू म्हणणारी तेच ऐकते नुसतं. तुझ्या सासूला सांगते बघ तू पण हेच करायची की नाही? तुला मी किती म्हणायचे काही जाऊ दे, तुझ्याच बहिणीसारखी तू ऐकत होती का? तू पण तिच्या साड्याच लावायची की नाही माझ्याकडे? आता कळतंय ना घर आणि काम नाही होते एका वेळेला एका मुलीला. शेवटी आपण जे करतो तेच आपल्याला भोगावं लागतं, तेच आपल्या पुढे येतं बाळा. त्यामुळं आपण आधी समोरच्याला सांभाळून घ्यावं लागतं. नाहीतर आपल्यावरती वेळ आल्यावर कळते की नाही आता कसं वाटतं मनाला. तिला पण काहीतरी वाटलं असेल ना त्यावेळेला. बरोबर आहे तुझं पण. ठीक आहे जाऊ दे, आता नको लावून घेऊ जास्त मनाला. बोलते मी त्यांना, पण तू यापुढे लक्षात ठेव. शेवटी जे करणार तेच भरणार. ठेवू का? बरं ठेवू का?